फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी शेवई खीरची रेसिपी शेअर करत आहे। ही रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवून पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करायचं। तूप हलकंसं गरम झाल्यानंतर तुपामध्ये कट केलेले काजू बदाम, थोडेसे मनुके, 1 चमचा खसखस ॲड करून हलकीशी फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये शेवया ॲड करून शेवया सुद्धा यामध्ये हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या। तुपामध्ये शेवई हलकीशी फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 1 लिटर गरम केलेलं दूध ॲड केलेलं आहे। दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। दुधामध्ये शेवई मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी साखर ॲड करायची। साखर मिक्स करून पॅनवर झाकण ठेवून खीरीला उकळी येऊ द्यायची। खीर चांगली उकळल्यानंतर आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा विलायची पावडर ॲड करायची। खीरीला उकळी आल्यानंतर विलायची पावडर ॲड केल्यामुळे खीरीमध्ये विलायची पावडरचा फ्लेवर जास्त येतो। विलायची पावडर खीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची। त्यानंतर तयार केलेली शेवयाची खीर सर्व करायची। अशा प्रकारे ही खीर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते। रेसिपी नक्की करून पहा।